नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीय आहे, नक्षत्र अश्विनी आहे, योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:31 ते 8:01 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:32 ते 11:03 आणि यमगंड काळ दुपारी 2:05 ते 3:36 असणार आहे. तापकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसावर जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर नावयोग करेल. आजच्या दिवशी बुध आणि मंगळाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभ स्थानात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील गुरु आणि लाभातील मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळं करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामं निश्चितपणे हाती घ्या. जी कामं थांबलेली आहेत, अडकलेली आहेत त्यावर जरूर काम करा. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभे. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. की फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी धकाधक जास्त वाढेल. काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही कामं तुमची मार्गी लावू शकते. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहते. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवा. याचप्रमाणे त्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यस्थानातली बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचमुळे तुमच्याच राशीतील गुरुबरोबर भाग्यातील जो मंगळ आहे हा त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. पैशाच्या संदर्भातले व्यवहार तुमचे मार्गी लागतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. भाग्याच्या साथ उत्तम प्रकारे लागेल. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. काय बोलला आम्ही यादीने काही यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील मंगळाबरोबर व्ययातील गुरु त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले कामं तुमची मार्गी लावू शकते. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकते. अनपेक्षित लाभ मिळण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं आणि तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे
काही महत्त्वाची कामं तुमची अनपेक्षितपणे पूर्ण सिद्ध होताना दिसते. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील मंगळाबरोबर लाभातला जो गुरु आहे हा त्रिकोण योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. थोडं फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस हे सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण राहते. त्यामुळे लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याप्रमाणे जर का तुमचे आधी काही पैसे अडकलेले असतील तर ते येणारे 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील मंगळ हा भस्मातील गुरुबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. मात्र छोटे मोठे अनपेक्षित लाभ सुद्धा संभवतात. येणारे 2 ते 3 दिवस हे महत्त्वपूर्ण राहते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातलं अडकलेली कामं ही मार्गी लागू शकते. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन सुद्धा होईल किंवा कामाच्या संदर्भातले नवीन काही संधी सुद्धा येऊ शकतील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. पंचमातील मंगळ आणि भाग्यातील गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकेल. कामाचा ओळख सुद्धा दांडगा आहे. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा नातेसंबंध सुंदर राहतील. त्याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. हाती घेतलेली कामं मार्गी लागू शकतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. धार्मिक आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे अष्टमातील गुरु आणि चतुर्थातील मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही चांगल्या खबरा तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ते अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तू नवीन घेणं, विकणं, वास्तूमध्ये रेनोव्हेट करणं, वास्तू बदलणं अशा प्रकारची कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील मंगळ आणि सप्तमातील गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओळख सुद्धा दान करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्याची साथ हे उत्तम प्रकारे लाभणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर राहतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरून जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अडकलेली कामं जरूर हाती घ्या की पूर्ण होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस हे उत्तमच असणार आहे. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेन. द्वितीयातील मंगळ आणि षष्ठातील गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी
तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. घरातील व्यक्तींच्या आशा अपेक्षा काही पूर्ण कराव्या लागतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उत्तम लाभ मिळू शकतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. याचप्रमाणे थोडेफार खर्चसुद्धा होऊ शकते. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील मंगळ आणि पंचमातील गुरु हे परस्पर त्रिकोण करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार मार्गी लागू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कामाचा ओढत दांडगा राहील. भाग्याच्या साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. वेळातील मंगळ आणि चतुर्थातील गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमची महत्त्वपूर्ण कामंसुद्धा मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 मार्च 2026 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.